नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल. भोकर तालुका आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभात नूतन जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांचे मार्गदर्शन. माळेबाई, बाबा खान, व्यंकटराव वर्षेवार, माधवराव शिंदे, आदिनाथ चिंतापुटे, कोणाचं नाव आहे असलं तर त्यांची परवानगी मानून माफी मागून सर्वप्रथम आपली सर्वांची माफी अशी मागतो की 5-6चा टाईम दिलेला होता. रात्रीचे जवळपास 8 वाजे तरी आपण सर्वजण थांबला, त्याबद्दल तुमचा मी काँग्रेस प्रेमी तुम्ही आहात या हिशोबाने तुमचा आभार मानतो. मित्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, आपले समाजचे लाडके नेते आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी अशा आदेश दिले किंवा तुम्ही तालुकाबाई सर्वजण आढावा बैठका घ्या. त्या अनुषंगाने येणाऱ्या 26 तारखेला येणार आहे, त्याचा आम्हाला अहवाल द्यायचा आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही आढावा बैठक घेत आहोत. या बैठकी घेत असतेवेळेस आज काही तारीख दिलेली होती. पाणी एवढं पाऊस पडले कुणाला सुद्धा वाटलं नाही, पण इतकं पाणी भारी होतं की आम्ही जाते वेळेसच अहमदनगरच्या पुढे जाते वेळेस जातो आणि पुन्हा मला इकडे जाता आहे ना, नांदेडला जाता आहे ना, तिकडे जाता म्हणून आम्ही काहीतरी अर्धा पाऊण तास थांबून किनवट घातलं. किनवटला सुद्धा किनवटच्या जवळपास आयोगाचे सगळी कारणाने सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या. त्या अनुषंगानं आपण नांदेडमध्ये ही पत्रकार परिषद प्रत्येक नांदेडमध्ये माझं तुम्हाला तुम्ही इतर तालुकाध्यक्षांनी दाखवली काही मला माहीत नाही. खरं म्हणजे असे आदेश होते की प्रत्येक तालुकाध्यक्षांनी प्रत्येक काँग्रेसच्या ठिकाणं जिल्हा ठिकाणं जे आहेत म्हणजे बैठकीच्या ठिकाणं किंवा तालुक्याचे ऑफिस आहेत तिथं त्यांनी पत्रकार परिषद दाखवायला पाहिजे होती की आपण समजा ठीक आहे नांदेडला आम्ही दाखवली. त्याच्यानंतर आमच्या तालुकाध्यक्षाला आणि शहराध्यक्षाला घेण्यात की बाबा आदेश किती कमी जास्त होतील, कोणाचं निरोप येईल कमी जास्त होईल, पण काम करते वेळेस पक्षाचं काम करते वेळेस आपण जिम्मेदारीचे पद घेतल्यावर काम झालंच नाही. कोणी असं कामं पद्धतशीर झाली पाहिजेत. ठीक आहे, आता कोणाचे नाराज्या विराज्या गोष्टी आहेत आपण या विषयावर आपण थोडं 5 मिनिट आताच बोलणार आहे. आता विषय असा आहे की कामं झाले पाहिजेत. आपल्याला आपण जे उमेदवार दिले होते मागच्या विधानसभेला उमेदवार दिले होते, नांदेडचे पूर्ण उमेदवार आपले खासदार रवींद्र चव्हाण तेच उमेदवार होते. आणि या सगळ्या भानगडीमध्ये काय मत चोरी झाली, जवळपास 76-75 लाख मतं कशी वाढली हा सगळा इतिहास सर्वांना माहीत आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाने एवढे आरोप म्हणण्यापेक्षा एवढे त्यांनी मुद्देसूद जे त्यांनी सांगितलं होतं त्या अनुषंगाने त्यांना उत्तर द्यायला नाही. आणि मी लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी 3-3दा पाणी पिऊ लागले, पाहिला टीव्हीवर 3दा-4दा पाणी पित होते. विषय असा झाला की राहुल गांधीला जे लोक पहिलं हसत गेले ते आज राहुल गांधी भारताचे हिरो झाले. हिरो झाले ते कामानं झाले आणि प्रत्येक गोष्ट सामान्य जनतेला काय की राहुल गांधी जे बोलतात ते खरे खोटे आहेत का. मत चोरी ही भारतात प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे राज्यामध्ये मत चोरी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 100% मत चोरी झालेली आहे. महाराष्ट्रात म्हणजे आपल्या नांदेडमध्ये आपल्या नांदेड दक्षिण असो उत्तर असो भोकर असो ह्या जागा आपल्या निवडून आलेल्या आहेत. कुठं कमी जास्त त्यांनी काय कसं की प्लॅनिंग होती, कुठं कमी जास्त बंद करायचे, कुठं जास्त वाढवायचे. भोकरला थोडं जास्त प्रयत्न केलं तरी तुम्हाला सांगतो सुजाण मतदारांनी भोकरला एवढं मतदान केलं की याची नोंद दिल्लीपर्यंत झाली. नुसती पप्पू कुंडेकरचा विषय नाही, विषय भोकरच्या याच्यामध्ये पप्पू कुंडेकर एक युवक कार्यकर्ता असतेवरच एवढे मतदान घेणं एवढ्या मोठ्या माणसापुढे एक फार इतिहास आहे. आपल्याला काय वाटतं पप्पूचा आपला रोजच घरचा आहे, आपण रात्रंदिवस झटणं कामं करणं त्या गोष्टी फार अवघड असतात बरोबर. आणि मतदारसंघ इतका मोठा आहे. आता त्या पप्पूच्या गावापासून मालेगावपासून जर निघालो तर म्हणजे आंध्रा बॉर्डरला ते किती मोठा मतदारसंघ आहे. सगळ्या गावात फिरवणार सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, पप्पू पाटील तरुण आहे, सर्वजण आपण त्यांच्या पाठ्यामुळे येणाऱ्या काळात ते आपण राहायला पाहिजे राहू का. काही गोष्ट संघटनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे मी सांगू इच्छितो. मी सुद्धा आता म्हणजे जिल्हा बॉड्या किंवा तालुका बॉड्या करतो थोडं विचारपूर्वक करा किंवा हे करायचं करा. मी काय असं वरून कोणाच्या लगेबाजीनं आलेला नाही. मी जुना कार्यकर्ता आहे. 50-40 वर्षाचं काँग्रेसचं काम करतो. पहिला अशोकरावचे काम करायचो. मराठवाडा कारखान्यावर मी डायरेक्टर होतो. बियाणे मार्गावर संचालक होतो. ठीक आहे, आम्ही थोडं पदपद केलं नसतं. आम्ही आमच्या हिशोबाने काम करणारे कार्यकर्ते
आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांनी म्हणजे मोठे साहेब होते तेव्हा तो होतोच आम्ही. रवींद्र चव्हाणांनी सुद्धा आपल्याला मदत केली. मला विषय त्याने माहिती घेतली सगळ्या गोष्टी झाल्या या अनुषंगानं आपला जिल्हाध्यक्षपद आणि जिल्हाध्यक्षपद काय आपल्याला घालून काही कुठं व्यवहार व्हायचं नाही. काम करण्याची आपल्याला आवड आहे. आपण सर्वजण मिळून काम करायला पाहिजे आणि काम करू का. आता राहिला मुद्दा भोकरच्या या माझी एक विनंती राहील. पप्पू पाटील असतील, सुभाषराव पिंगळकर असतील, आमचे मुजीबबाई आहे तिथं. मुजीबबाई सर्व मुस्लिम बांधव सर्व मुजीबबाई असतील, बाकी सर्व जे जिम्मेदार नेते मंडळी आहे. तुम्हाला एक सांगणं आहे की बाबा ठीक आहे, कुणाचं कमी जास्त कोणाला का कोणाला कोणी चांगलं म्हणते कोणाला वाईट म्हणते, सगळंजण मिळून एका जागी आपण बसूया. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एक आवडीने सांगितलं की कोणूनही आदेश तसेच आहे. खासदार साहेबांचे सुद्धा आदेश तेच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा बॉडी जिल्ह्यावर कोणाला घ्यायचे, तालुकाध्यक्ष कोणाला करायचे, शहराध्यक्ष कोणाला करायचे, ते नुसतं भोकरपुरतं नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये हे आढावा बैठका त्या हिशोबाने चालले येतात. आणि तुम्हाला हे सांगतो, पप्पू पाटील इथं बसलेत किंवा बाबा गौड इथं बसलेत, कोणी काय माहिती काम जनतेतून आम्हाला काय मॅच येतील काय येतील त्या सगळ्या गोष्टीचा ठरवाठोरी करून आम्ही विश्वासानं त्याचं निरसन करून पूर्ण आपण महिला वर्गच्या बाबतीत सगळ्या बाबतीत सगळ्या मिसळाला कार्यकर्ता मिसळाला सगळ्याला बोलून सगळ्या हिशोबानं आपण आपल्याला त्या हिशोबानं आपल्याला नियोजन करायचं. येणाऱ्या विधानसभा असतील, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील. आता विधानसभेला तर 4 वर्ष टाइम पप्पू पाटील कामाला लागले, पप्पू पाटीलच तिथले दावेदार आहेत आणि त्याला आपण सर्वजण मदत करू. हा एक विषय. दुसरा विषय असा आहे की जिल्हा परिषद आणि म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये आपले ते जे 3 गट आहेत त्याचे आरक्षण वगैरे होतील. आता काही दिवसांना आरक्षण सुरू केलं. सगळेजण बसून खासदार साहेबांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण बसून इथल्या जिल्हा परिषदचे तिकिटाच्या बाबतीत असो, पंचायत समितीकडे असो, तुमच्या नगरपालिकेच्या काय याच्या गोष्टी असो, की आता एक तुम्हाला एक सांगा की आपण जर इथं हेवेदावे करीत असलो तर आपल्या समजा शिटा कमी जास्त झाल्या. आपल्याला जर ताकद दाखवायची तोंडानं बोलून ताकद जमत नाही दाखवायला. जनतेतून निवडून यावं लागतं, येणारी माणसं दाखवावं लागतात. पण तुम्हालाही आपण सांग नाही निवडून आलं तर तुम्हाला उद्या नाही हे असं केलं त्यानं असं केलं त्याच्यात निवडून आताच जमणार. माणसं निवडून आली पाहिजे, नगरपालिका तुमची ताब्यात आली पाहिजे. आता तुम्ही म्हणाले नगरपालिके के पीछे बहुत हाथ बोले थे तोजी भाई, तो ठीक है भाई हम तुम्हाला ताकद देते, खासदार साहब भाई हमें आपके साथ रहते. पण ते रोज पंचाला गोष्टी जमणारच नाही. काम झालं पाहिजे. काय करतात असं केलं तसं केलं झाले आले 5-6 लोक आले आपले वाजीत भरली तर चालूच तसं जमणार. काम पद्धतशीर सिस्टमॅटिक झालं पाहिजे. काय ठरवलं मला सांगा, जिथं आपण राहतो जिथं काम करतो तर इमानदारीने काम करून काय करतो. तुम्हाला एक सांगतो, लोक जर म्हणत असतील किंवा आता काँग्रेस पक्षाकडे काय असू द्यावं, आपले तुम्ही 100 रुपये खर्च केले तर आपले 10 रुपयेच काम असते. खर्च आपणही सुद्धा 10 रुपये काय म्हणा, आपण पक्ष असो आम्ही असो सगळेजण येऊन त्याचा अजून खासदार साहेबांनाही बोलून चालू आहे. आम्ही तर म्हणजे खर्च करायला म्हणजे पक्षाकडून सगळ्या गोष्टीनं आम्ही काही कमी पडणार नाही. म्हणजे आपण इथं नगरपालिका जिल्हा परिषदला कुठेही कमी पडणार नाही. याचं कारणच आहे की आपल्यावर आपल्या नांदेड जिल्ह्यावर त्यातल्या त्यात भोकरवर राहुल गांधीचं लक्ष आहे, प्रदेश काँग्रेसचं लक्ष आहे. पहिले होतं याच्या पुढे राहणार आहे, येणाऱ्या काळातही राहणार आहे. आपण सर्वजण मिळून एकच सांगणे चर्चाचा एकच सांगालो की कृपा करून असं ठीक आहे. आता कोण कोणाला बोलायले, कोण काय करायला या गोष्टीपेक्षा कामं करणं महत्त्वाचं आहे. कामं करते वेळेस तक्रारी जरी असल्या ठीक आहे. कोणा समजा उदाहरण घ्या, आता जिल्हाध्यक्ष मी झालो होतो काही सगळे मला काय अडचणी म्हणून मला माझं काही 2-4 दिवस निघालं होतं की त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटत. पप्पू पाटीलला माहिती आहे की तिसऱ्या दिवशी पुन्हा काँग्रेसमध्ये ती कमिटीमध्ये गेलो, पुन्हा जे PR कदम झाले होते रिपीट अध्यक्ष झाले तुम्ही आज घराजवळ या मला अभिनंदन करायला ते त्या दिवशी संध्याकाळी पद गेलं आपलं. पण गेलं काय त्याला ठीक आहे ना, दृष्टीला वाटलं काही चुकलं असेल आपलं गेलं किंवा काहीतरी पुन्हा बोलाबोली झालं असेल काय झालं. जे PR कदमनं मुलं काही जे असं जुने जिल्हाध्यक्ष होते त्यामुळे ते थोडी लिंक असं बोलवणे केली असतील बाबा आई साहेब काही जे असेल ते. पण आपल्याला काय करायचं, तिसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच्याकडे गेलो, तिथं बसलो, याचं पुन्हा रिपीट असेल सांगायचं आपण म्हणून काम करू. आता काकानं झटका इतका भारी दिला त्याला आम्ही काय करावं. आता विचार करा, ज्या काकाला इतकं मोठं केलं केलं की आता काकाचं वयात 75-80 जवळ काय जे असेल ते असेल इतका सिनियर माणूस त्याच्याबद्दल काय बोलावं, वाईट बोलून काय फायदा म्हणजे काय बोलावं काय सांगायचं. मी जुनी माणसात समजदार आहात ते काकाची आज अशी गत आहे ते काका इतका बेजार आहे
दुपारपासूनच बसायला म्हणून बोलतोय त्याला काय काम काय करावं काय दुपारपासून गप्पा मारत बसायचं बोलतो त्याच्यात काय म्हणण्याचा उद्देश असा आहे की आता काय काय असं झालं की नाही तर आपल्याला इमानदारीत सगळ्या आपण जे ज्याला पक्षामध्ये राहून चांगलं काम करायचं त्यांना पक्षामध्ये राहून सगळं सुखत राहावं काय बळजबरी नाही सिस्टमॅटिक काम करावं काय फरक पडायला कोणा का कोणाकडे 4 पैसे आता सत्ता कोणाची जर असली तर तुम्हाला एक सांगतो या एका महिन्यामध्ये या 15 दिवसात भारताचं काँग्रेसमय वातावरण आहे महाराष्ट्रातून भारतात तुम्ही टी व्ही सगळे सुजन आहात मीडियावाले आहात तुम्ही टी व्ही पहा सगळ्या गोष्टी पहा राहुल गांधी असतील बिहारमध्ये सुद्धा एवढी त्यांनी मंजूर केली होती बिहारमध्ये आज 15 दिवस झाला राहुल गांधी 15 दिवस राहणार होते त्याचे वगैरे चालू होता इतका सपोर्ट चांगला आहे पहिल्या चुका जे झाल्या मला सांगा खासदारकीला आपल्या सगळ्या जागा आल्या होत्या आणि विधानसभेला आपल्या झोक्या बसतात त्याने चोऱ्या केल्या ओपन झाल्या येणाऱ्या काळामध्ये आता काय झाले माहिती आहे की पहिलं कसं होतं की तुला ओबीसी समाज हे समाज ते समाज गोंधळ झाला होता आता प्रत्येक पक्षाकडे काही काळजी करायची करतात जनतेला एवढं कळाले मुस्लिम बांधव असो बौद्ध बांधव असो ओबीसीचे लोक असो सगळ्यांना कळाले की हे सगळे तृतीयामध्ये सरकार आहे आपली माती करून टाकी असं तुम्हाला सांगतो श्रीलंकेमध्ये जयवर्धनी कुठेतरी अध्यक्ष होते त्यांनी सगळं फुकट देतो लोकांना जे लोक खुश होते तर माहिती का तुम्ही श्रीलंकेची एवढे खुश होते की सगळं फुकट सगळ्या गोष्टी सगळं अप टू डेट काम होतं पण त्या पिरियडमध्ये आर्थिक बाजू एवढी ढासळली की त्या जयवर्धनीच्या महालामध्ये लोक घुसले होते ते कोणी गेले अजून काय होतं माहिती का एवढंच म्हणजे आता जे सुधारले आपल्या देशाची तीच अवस्था होण्याची शक्यता सगळं जनतेला आता कळाले राहुल गांधीचं किंवा काँग्रेसचे विचार पटले तर परवा आमचं मुंबईला शिबिर झालं प्रदेशाध्यक्ष 17 दिवस झोपणारा साधा आहे मी तरी फुटबीट घालून आलो होतो अधिक झाल्यावर तिथं काही जमत नाही मी 2 दिवस तिथं होतो बाबू पाटील 2 दिवसामध्ये त्यांनी स्वतः तालुका अध्यक्ष बरेच बोलवले होते जे नियुक्त झालेले होते जवळपास 80 तालुका अध्यक्ष ते आम्ही नवीन अध्यक्ष 7-8 होतो त्या सर्वांना बोलून तिथं शिबिर जे घेतलं त्या शिबिरात पद्धतशीर माहिती म्हणजे जसं काय तुम्हाला उद्देशून कसं काम करायचं कशा काय होती त्या बाबतीमध्ये रेखाच्या तर सांगतीलच तर तुम्हाला आवडीने एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये खर्च काळ बिलकुल नाही फक्त एकच सांगणे काही भरू नका कार्याला म्हणाला आधीची तयारी ठेवा काहीच बाकड होत नाही तशी कामं करू आपण सगळेजण मिळून राहू तुम्ही अर्ध्या रात्री भोकर पाटील असतील आम्ही असो आपले तालुका आधी असतील शिवाजीराव सुभाषराव किनाळकर असतील ते सगळेजण मिळून आपण एका मनानं काम करून आणि प्रत्येकाला कोणाला कोण ऍडजस्टमेंट होईलच आता कोणी एखादा समजा नाराज झाला तर प्रत्येकाला आता आम्ही म्हणालो की आम्हाला 60-60 वर्ष झाली तर आम्ही करू तर आज भेटला का संधी तुमच्या कोणी बोलायची संधी भेटली नाही मला मी सुद्धा इच्छुक होतो नांदेड उत्तरमध्ये लास्ट डेटला माझं तिकीट कटलं आमच्या 17 बाईला भेटलं 17 बाईला भेटलं तर आम्ही 17 बाईचं रात्रंदिवस काम केलं मी एवढा प्रचार केला होता राजभुरीला विचारा मी छत्र्या वाटल्या असेल काय वाटलं की पण मी एक शब्द कोणता काढला माहिती आहे तिकीट भेटलं तर मी उभं राहणार नाही तर ज्याला भेटलं त्याला मतदान करू त्या हे इमानदारीने सांगायचं म्हणजे ही गोष्ट नोंद राहते गोष्टी कोणतीही गोष्ट लपत नसते नोंद असते आणि या नोंदीप्रमाणे आपण सिस्टमॅटिक सगळ्या बाबतीनं चांगलं काम करू आमचे गोविंदबाबा गोडे जुने तालुका अध्यक्ष आहेत तर त्यांनी बरेच पहिले आजचे जुने बऱ्याच काळ त्याचे वडील होते त्यामुळे सगळेजण चांगले करतात तर कोणाचं काही कार्यकर्ते चांगले म्हणतात कोणी वाईट म्हणतात यासोबत शनिशा करू आपण सगळ्या गोष्टी करू आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या विचारानं सगळ्या विचारपूर्वक करून श्रेष्ठीचा निर्णय घेऊन खासदार साहेबांशी चर्चा करू आपण सगळ्या गोष्टीचे निर्णय घेऊन तिथला बॉडीचा निर्णय घ्यायचा तालुक्याचा निर्णय घ्यायचा आहे गोविंद बाबा मी स्पष्ट बोलणारा माणूस हो आपल्याला चोर कोणत्या पण आवडत नाही गोविंद बाबाला ठेवायचंय की नाही ठेवायचंय खासदार साहेब आम्ही सगळेजण ठरवू गोविंद बाबा तुम्ही आजही सांगाल गोविंद बाबा सुद्धा काम चांगलं आहे त्याचा विषय नाही येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण म्हणून गोविंद बाबाला ठेवायचं समजा नसतं गोविंद बाबाला त्याला पुढे दुसरीकडे चान्स भेटत किंवा दुसऱ्या जागी एक करता येईल त्याची इच्छा प्रत्येक काही ना काही आता ॲडजस्टमेंट करून आपले सगळे कामं करायचे तर आणि त्या अनुषंगाने आपण काम करतो आपल्या आम्हाला तुम्हाला विनंती राहील की काही नाराज्या वागू नका किनाळकर साहेब होतं किनाळकर साहेब तुम्ही हा बघा बाबा स्ट्रॉंग हा सगळ्या गोष्टी आता मला सांगणे भरतं गरम होत जाऊ नका दबन काम करा सगळ्यांना लिहून घ्या सगळ्यांना सोबत घ्या दिवसमध्ये आल्यावर जमत नाही शांततेने काम करू आपण सगळेजण मिळून काय आता इथं काही बोलू नका आमचे दोस्त तसं काय नाही आपण खरंच करू ते काय राहत नाही ते काय काम करणाऱ्या माणसाला थोडा राग येते बा हमारा कुछ भी नहीं है आणि उसी भाई आपको भी हम बोल रहे भाई सबको थोड़ा ये बोलते जाओ कार्यक्रम के बारे में हर चीज के बारे में आणि येणाऱ्या काळामध्ये प्रदेशचे जे ऑर्डर्स येतील
मी तुम्हाला फोनवर सांगत जातो त्याचे अग्रीमेंट करून तिथं ऑफिसमध्ये सामान्य लोकांचे कामं करा. म्हणजे काय व्हायला माहिती आहे काय, मी आता किनवटला याला ते काल मुदखेडला 3 तास लेट झाल्यावर सुद्धा चांगली सभा झाली. मुदखेडला प्रभू पाटील होते, सुंदर सभा झाली, जवळपास 1000-1500 लोक जमा झाले होते आणि आपले तालुका अध्यक्ष होते. म्हणण्याचा उद्देश की लोक उत्सुक होतं आणि या उत्सुक झालेल्या पूर्ण प्रत्येक गोष्टीवर माझी तुम्हाला विनंती राहील किंवा थोड्या मोठ्या गोष्टीनं नाराज विराजे लोकांनी काही नाही, लोकांना काय वाटते मला यायची बाई आडकडे यायचं काय खरं, अशा गोष्टी होऊ नये. हे आपल्या घरात मीटिंग म्हणून बोलायचं, पण हे बोलण्याची ठीक आहे. राजकारणामध्ये मागं पुढे कोणी पुढे चालेल कोणावरती मला माझं काय करायचं, प्रत्येक जण कोणाचं प्रत्येकाचं मन समाधान होत नाही. आता तुम्हाला सांगतो आमचे चिंतावाराचा हे वर्षेवार योगेंद्रराव जुन्या माणसाचा काय करतात, हा चालूच आहे काम, त्याला काय समोर फिरा काय, मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, त्या गोष्टी आहेत कसं कामं करत आपण सगळेजण मिळून आपले मुलीबाई सगळेजण मुलीबाई आहेत, आमचे सगळ्या काही गोष्टी आहेत. मुस्लिम बांधव सगळेजण मिळून आपण काँग्रेसला आता एकच सांगणे येणाऱ्या काळामध्ये 3-4 वर्ष तुम्ही आता झटा सगळेजण मेहनत करा. नगरपालिका आणि जिल्हा परिषद या गोष्टी